नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव पांडुरंग बाबूराव शेटे. काय करता तुम्ही? मी व्यवसाय शेती आहे माझा. गोळेगाव येथे राहतो मी. मुक्काम गोळेगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझा व्यवसाय शेती आहे. आता आपण जुन्नर कॉलेज, छत्रपती कॉलेजच्या समोर आले. अगदी समोरच. तुम्ही म्हणताय इथली जागेचा काय विषय, नक्की काय झालेलं आहे? कोणती जागा आहे ती? ही समोरची जागा आहे आपली ही. इथं आम्ही बंधूंनी आम्ही एकत्रपणामध्ये 20 गुंठ्याचा प्लॉट घेतलेला, खरेदी केलेला आहे. 20 गुंठ्याचा प्लॉट. आणि आम्ही 4 जण भाऊ भावांमध्ये हा 20 गुंठ्याचा प्लॉट घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर आम्ही 2008 साली रजिस्टर्ड वाटपत्र केलेले प्रत्येकाच्या नावाचं. वाटप झाली. हो, वाटप झाले ते प्रत्येकाला. हो हो. मग काय झालं पुढं? मग आता हे आम्हाला हे सिव्हिल इंजिनियर आम्हाला एवढं आमच्याकडे भांडवल नसल्यामुळं आम्ही थोडा विचार केला का सिव्हिल इंजिनियर एखादा असावा कोणी, म्हणून मुकेश ताजनेचा देवण्याचा विचार केला. योगायोगाने आमच्या बंधूंचं मुकेश ताजनेचं बोलणं झालं होतं. त्यांनी अग्रीमेंट, म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर राहते कल्याण पेठेमध्ये सध्या राहतात. सध्या मुकेश वसंतराव ताजने व्यवसायाने ते सिव्हिल इंजिनियर आहेत. त्यांना एक देण्याचं आमचं ते बंधूंनी ठरवल्यामुळं मग मी पण असं केलं, आपला प्लॉट काय मागे राहावा म्हणून मी पण त्याला प्लॉट देण्याचं ठरवलं डेव्हलपमेंटला. आणि त्यानुसार 2012 साली त्यांच्याबरोबर डेव्हलपमेंट अग्रीमेंट करायला आम्ही रजिस्टर कार्यालयामध्ये गेलो. रजिस्टर कार्यालयात गेलो तिथं गेल्यानंतर आणखीन त्यांनी 2 पार्टनर अजून एक्स्ट्रा आणले. मुकेश ताजने यांनी मयूर शिवाजी महाबरे आणि गणेश भीमाशंकर असे 2 पार्टनर तिथे घेऊन आले. त्यांचे पण त्याचे पार्टनर म्हणून त्यांना ते अग्रीमेंट करून साऱ्या घेतले त्यांच्या. अच्छा. आम्हाला त्याची कल्पना दिली नव्हती पार्टनर आहेत म्हणून. बस एकटं मुकेश, आमचं सगळं बोलणं मुकेश ताजने बरोबर झालं होतं फक्त. त्यांनी सांगितलं होतं आम्हाला का माझे पार्टनर आहे दुसरे मी. हे काय तुमचे पार्टनर तुम्हाला माहिती नाही? अच्छा. मग काय झालं पुढं आता त्यांना ते दिलं अग्रीमेंट करून त्या दिवशी, आणि दिलं त्याप्रमाणे अग्रीमेंट करून दिल्यानंतर वाट पाहत राहिलो कधी काम चालू होते वगैरे. त्यांनी काही कामाला काही अजून सुरुवात केली नव्हती. जे अग्रीमेंट केलं हे तुम्ही एकट्याने केलं का तुमच्या भावांनी मिळून केलं? हे प्रत्येकाने वेगवेगळे अग्रीमेंट केलेले, परंतु एकाच दिवशी केलेले सगळ्या तिघांनी. म्हणजे 4 भावांनी? 3 भावांनी. 3 भाऊ. एका भावांनी नाही केलं. हो. मग आता अग्रीमेंट झालं. अग्रीमेंट झाल्यानंतर काहीतरी ठराविक कालावधी दिला असेल ना? हो, तिच्या अग्रीमेंट मध्ये लिहिलेलं आहे 2 वर्षाच्या कालावधीत. हो, 2 वर्षात तुमचं काम पूर्ण करून ताबा तुमच्या ताबा तुम्हाला देणार असं त्यांनी तिच्यात लिहिलेलं आहे. परंतु 3 वर्ष झाले तरी कामच चालू झालं. म्हणून आम्ही खेडच्या कोर्टामध्ये एक दिवाणी न्यायालयामध्ये थोडा दावा दाखल केला. आम्हाला हे 2017 साली 15 साली 2015ला. तर ते मग खेडच्या कोर्टामध्ये दावा असा दाखल केला की आम्हाला हे अग्रीमेंट आमचं हे रद्द करून मिळावं बस याच्यासाठी आम्ही केलं. तुम्ही दुसरा एखादा इंजिनियर पाहणार होते? पण यांना बाबा 2-3 वर्षात नाही जमत म्हणून तुम्ही तो शोधला. परंतु या पिरियडमध्ये केस चालू असताना खेडच्या कोर्टामध्ये आम्ही तारखेला जायचं रेग्युलर वगैरे. तर तिथं चालू असताना साधारण 2 वर्षानंतर मयूर शिवाजी महाबरे हे 2-3 वेळा आमच्या घरी आले. काका ते असं करू नका, केस मागं घ्या, आपण त्याच्यात काहीतरी सुधारणा करू, ऍडजस्ट करू, तुम्ही हे मागं घेऊन टाका, असं करा तसं करा, तुम्हाला थोडेसे FSI वाढून देतो. FSI कोणता वाढून देणार होते? ते रोडच्या वार्डिंगमध्ये आमची जागा गेलेली आहे, त्याचं FSI वाढून मिळालेलं आहे. पण आम्हाला त्यांनी त्यावेळेस खोटं सांगितलं की तुम्हाला FSI वाढून देतो. तो FSI त्यांनी त्यांच्या स्वतःचा नाही दिलेला वाढून. आमची रोड वार्डिंगमध्ये 1-1 गुंठा जागा गेलेली, तर त्यांनी आम्हाला 500 फूट जागा. मग तुम्ही मयूर महाबरेंनी जी विनंती केली ते अति गोड बोलून त्यांनी आम्हाला परत फसवलं. अति गोड बोलून ते फसवलं आम्हाला. जास्त गोड बोलत होतो. त्यात तो म्हणला आता मुकेश जाऊ द्या म्हणला, मी जातीन लक्ष घालणार आहे, मी सगळं करतो, मी तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये नाही आताच ताबा तुम्हाला देऊन टाकणार देणार. आणि तुमची बिल्डिंग अशी एक इथे जुन्नर तालुक्यात कोणची बिल्डिंग नाही अशी बिल्डिंग बांधून देणार तुमची, असं सगळं आम्हाला. काय झालं त्याचं पुढं? मग त्याच्यामुळे परत अग्रीमेंट केलं. 2019ला अग्रीमेंट केलंय. त्याच्यानंतर किती मुदत दिली? त्याच्यातही परत 2 वर्षाचीच मुदत टाकलेली. हो, पण आज पावते पण अजून मला लेवल झालेली नाही, काहीच नाही. काही असं वाटत नाही की बाबा इथं डेव्हलपमेंट होणार नाही, काहीच नाही. जागा आहे बरोबर आहे. हो, झाडी आहे, मोठमोठी दगडी येते या जागेत.
तिथे काय तिथे भिकारी लागलेले हो हो म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाची सुरुवातही अजून इथं नाही 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 बरोबर हे आहे आपण बोलू शकतो. हो हा मग पुढं काय झालं? पुढं काय आम्हाला तेच वाट बघू त्यांना विनंती करायचं अजून मधून भेटायचं बघ करा करा चालू असेच उत्तर द्यायचे का करू आता हे जरा 4 महिने जर गडबडीचे मग करू चालू असं करता करता त्यांनी आजपर्यंत घोळवलं. त्याच्यानंतर मग साधारण 2025 मार्च महिन्यामध्ये त्यांनी आमच्या 2 भावांचे अग्रीमेंट रद्द करून टाकले. 2 मिनिटं तुम्ही काय म्हणताय तुमच्या लक्षात येतंय का काय बोलताय आपण? हो की तुमचे 3 भाऊ त्यातले 3घांचं एग्रीमेंट झालं होतं, हो हो त्यातलं 2घांचं कॅन्सल हो. झालं असं म्हणताय हो तुम्ही? केलं त्यांनी कॅन्सल केलं. नक्की? हो हो नक्की त्याची सर्टिफाईड कॉपी आहेत आपल्याकडं. हो त्याचे सर्टिफाईड कॉपी आहे त्यांचं अग्रीमेंट पण आपल्याकडे आहे सगळं आहे. हे आमच्या बंधूंचे हे कॅन्सल डीड आहेत बघा. हे सदाशिव बाबुराव शेटे यांचे कॅन्सल डीड आहे बघा. हा हे बघा हा. हे मागच्या वर्षी मार्च 2025 ला त्यांनी ते कॅन्सल डीड केलेले आहे. कॅन्सल केलं. हो त्यानंतर दुसरे बंधू जालेंदर बाबुराव शेटे हा त्यांचं पण अग्रीमेंट कॅन्सल डीड केलेले आहे. कॅन्सल पूर्वकल्पना नव्हता. आणि हे करताना आम्हाला कोणती पूर्वकल्पना सूचना फोन वगैरे किंवा लेटर वगैरे काही पाठवलेलं नाही कळून नाही. म्हणजे 2 भावांचं केलं आणि तिसऱ्याचं असंच हो केलं. हो हो हो. काय कारण? काय त्यांनाच माहिती असेल त्यांचं काय असेल त्याचं काय काय वैयक्तिक तुमचं आमचे जुनं वाद? वैयक्तिक वाद हे दावे काही नाही. मग असं का केलं असं? आणि मग असं आम्हाला कळल्यानंतर आम्ही त्यांची वारंवार गाठ घेत होतो. घरी जायचं नाही मी मुकेश राजनेच्या घरी जायचो, मयूर महाबरेच्या घरी बरेच वेळा गेलेले, जवळजवळ 50-60 वेळा गेलेले मयूर महाबरेकडे. त्यांनी असं जायचं आता पुढच्या महिन्यात करू, हे झालं का करू, ते झालं का करू, असं उत्तर देत पण अजून गोळवलं. शेवटी नगरपालिका इलेक्शन लागल्या. नगरपालिकेचे इलेक्शन लागल्यानंतर ते नेहमी जायचं आम्ही, आठवड्यातून एकदा जायचं, 2-2 तास बसायचं घरी. मग ते यायचे घरातून मग सावकाश आवरून मग तिथं रोज अशीच परिस्थिती. बरं ते इलेक्शन त्या मला शब्द दिलेला आहे त्यावेळेस, इलेक्शन झालं ना काका तुमचं दुसऱ्या दिवशी ॲग्रीमेंट मोडलं म्हणून समजा. इलेक्शन माझा शब्द आहे, मी पाळणार, मी शब्दाला लागणारा माणूस आहे काय असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे. परंतु आज पावेत तो शब्द काय पाळत नाही, परत उडाउडीची उत्तर देतो. माझं काय म्हणणं नाही ते सर दोघांना विचारा, आणि ते दोघांकडे गेलं का त्यांचं पण माझं काय म्हणणं नाही ते दुसऱ्या दोघांना विचारा. मुकेश ताजनेकडे गेलं का ते पण म्हणतो माझं काय म्हणणं नाही त्या दोघांना विचारा. म्हणजे तुम्हाला गुळवट भुलत चालले बस. आता त्याच्यावर तुम्ही काय पर्याय शोधला? आता त्याचा पर्याय काय, आता काय पर्याय राहिलाय सांगा ना तुम्ही मला. आता मग आम्ही आता तुमचं वय त्याचं काय? माझं वय आता 64. हो आता माझं आयुष्य तर असंच गेलं, मला नाही प्रॉपर्टीचा काय उपयोग घेता नाही आला. मुलाचं अर्ध वय चालले, अजून आता एक कोर्ट कचेरी जर करत बसलं त्याच्यामध्ये किती वर्ष जातील, म्हणजे त्या इस्टेटीचा आम्हाला काय उपयोग आहे, उपयोग आम्हाला काही घेताच येणार नाही. नाही पण हे चुकीचं आहे ना, 2 भावांचं केलं. मग तुमचं काय आर्थिक वगैरे मागणी काय ब्लॅकमेलिंग का? नाही काय आम्हाला असं बोललेच नाही काही ना. अच्छा. हो किती वेळा गेलो त्यांच्याकडे, कधी बोललेच नाही, काहीच बोलले नाही, हा विषयच काढत नाही. करतो काका तुमचं करतो काका बस एवढंच बोलतात. आणि ते एकमेकावर ढकलतात, ते 3 जण एकमेकावर ढकलतात. तिघं कधी एकत्र समोर नाही येतात? एकत्र येत नाहीत. ते म्हणतात आमचं थोडंसं बेनसलेलं आहे, आम्ही एक समोर येत मुकेश नाही. ताजने तर चांगले बिल्डर आहेत, त्यांचं नाव आहे. मग हो ते चांगलं असं नाव आहे, करत पण आता असतील असे तर धंदे करत राहिलो काय करणार. हो हे विचार करण्यासारखं. हो मुकेश ताजने पण आहेत, मयूर महाबरे सुद्धा हेच व्यावसायिक आहेत. हो. हो आणि अशा पद्धतीने वागल्यानंतर आता माझं म्हणणं असं राहील, अशा लोकांबरोबर कोणी व्यवहार काही करू नये. ही घोर फसवणूक आहे आणि अडवणूक आहे, मानसिक त्रास देणे, विश्वासघात आहे. हा फसवणूक पण आहे आणि विश्वासघात पण मोठा आहे. 2 भावांचे अग्रीमेंट मोडताना आम्हाला न कळवता तर आम्हाला आमचं अग्रीमेंट अजून देत नाही मोडून, हे मोठा विश्वासघात आहे आमचा. आणि दुसरी गोष्ट अशी तर लोकांनी पण यांच्याबरोबर कोणी व्यवहार करू नये अशी माझी जनतेला विनंती राहील. कोणाबरोबर पण नाही करू. हा हे आता डेव्हलपसाठी घेणार ना. काय नाव त्यांचं? हेच ना 3 जण बिल्डर यांनी सिद्धिविनायक एंटरप्राइजेस नावाने फर्म काढली. त्याच्या फर्मचे हे प्रोप्रायटर आहेत मुकेश वसंतराव ताजने, दुसरे आहेत मयूर शिवाजी महाबरे, आणि तिसरा हे गणेश भीमाशंकर पुरवंत. हे 3 जण पार्टनर. या 3घांनी अशी आमच्या फसवणूक आता केली. नाही दिलं तुम्हाला करून की अग्रीमेंट कॅन्सल नाही करून दिलं, तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार?
माझं पुढचं पावलं आता काय करणार, मला चिठ्ठी लिहून ठेवतो एखाद्या आत्महत्येची, मी तर आत्महत्या करून टाकतो, झाडाला फाशी घेऊन टाकतो. आता त्याला काय किती न्यायालयात तर तुम्हाला माहिती आहे 20 वर्ष 25 वर्ष निकाल लागत नाही. आता शेवटी त्यांना मग गेलाच काय, माझं काय राहिलं नाही. आता मला शेवटी तोच वेळा जातो. या संदर्भात पोलीस स्टेशनला काय भेटले का? हा, पोलीस स्टेशनला आम्ही फक्त तक्रार अर्ज दिलेला आहे, त्याची पण पोच आहे आमच्या जुन्नर पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज दिलेला आहे. आणि तसंच SP साहेबांना पुण्याला पण एक फाईल अशी सादर केली आहे, त्यांची पण पोच घेतलेली आहे. आपण तिथे फक्त तक्रार अर्ज केलेला आहे. आपल्याकडे सर्व कागदपत्र आहेत, सगळं सगळं काय आहे. आहे. हो. आम्ही याबाबत नक्कीच त्या तिघांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करू. त्यांचं काय म्हणणं आहे हो. तेही पाहू आपण. हो. नक्कीच ज्याचं चुकत असेल त्याला शिक्षा होईल हो. आणि ज्याचं योग्य असेल त्याला न्याय भेटेल. हो, बरोबर आहे. 100% प्रयत्न हो, केला हो, जाईल. धन्यवाद. हो, चालेल.